धनगर समाजाला आदिवासी आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी धनगर आणि धनगड हे एकच असल्याचा जी.आर. काढला जाईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर केलं। पण गेल्या 10 वर्षांचा अनुभव पाहता हा जी.आर. आणि त्या माध्यमातून देऊ केलेलं आरक्षण कोर्टाच्या चौकटीमध्ये टिकेल का हा खरा प्रश्न आहे। पाहूयात याच संदर्भातला हा रिपोर्ट। विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर आरक्षणाच्या मुद्द्यानं पेट घेतलाय। मराठा ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यासोबतच आता त्यामध्ये भर पडली आहे ती धनगड आरक्षणाच्या मुद्द्याची। धनगर आणि धनगड हे एकच असून धनगर समाजाला आदिवासी आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी आता शासन निर्णय काढण्याची घोषणा करण्यात आली आणि यावरूनच पुन्हा एकदा धनगड एकच आहेत की वेगळे या मुद्द्याला वादाचा तडका मिळालाय। तीन महत्त्वाचे निर्णय झाले। त्याच्यामध्ये जो धनगड जातीचा दाखला काही लोकांनी महाराष्ट्रामध्ये मिळवलेला आहे तर त्याचे तो दाखला रिव्ह्यू करण्याचे अधिकार हे त्या समितीला देण्याचा निर्णय, म्हणजे ज्या जात पडताळणी समितीने तो दाखला दिलेला आहे त्यांना तो दाखला रिव्ह्यू करून रद्द करण्याचे अधिकार नाहीत, तर ते देण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झाला। धनगर की धनगड हा वाद काय आहे समजून घेऊया। धनगर समाजाला अनुसूचित जमातींमधून एसटीमधून आरक्षण द्यावं ही मागणी आहे। सध्या धनगरांना भटक्या विमुक्त संवर्गामधून एनटी मधून आरक्षण आहे। धनगड आणि धनगर एकच असून इंग्रजीमध्ये आर च्या ऐवजी डी वापरलं असा दावा आहे। ड ऐवजी र वापरल्यामुळे अनुसूचित जमातींमध्ये समावेश नाही असा दावा होतो। धनगर किंवा धनगड उच्चारामध्ये फरक आहे, मात्र अर्थ समान असाही दावा आहे। राज्यामध्ये एकही धनगड जातीची व्यक्ती नाही असाही दावा होतो। मात्र निवडणुकांच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांनी जी.आर. काढण्याचा निर्णय घेतल्यामुळे आदिवासी समाज आक्रमक होण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे राज्य सरकारमधल्या नेत्यांनीच आता सरकारला घरचा आहेर दिलाय। धनगर समाज आरक्षण मागतात, तेही त्याच्यातही श्रीमंत गरीब असे आहेतच, त्यांनाही रिझर्वेशन द्यावं आमचं काही दुमत नाही। पण आमच्यातच प्रत्येकाला वाटतं का आदिवासीतच आरक्षण पाहिजे असा हट्ट काही कामाचा नाही असं मला वाटतं। धनगर समाजाचा आणि आदिवासी समाजाचा काही एक संबंध नाही। त्यांना कुणाला आरक्षण मागायचे त्यांनी स्वतंत्र मागावं। आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावून चालणार नाही। जर तसं झालं तर उग्र स्वरूपाचं महाराष्ट्रात आंदोलन केलं जाईल। धनगर समाजाची जी मागणी आहे आरक्षणाची ती समाविष्टची नाही। आता या याच्यात मदत म्हणून एक समिती जी सुधाकर शिंदे साहेबांची जी समिती होती जे बाहेर राज्यात कसं देण्यात आलं त्याचा पण अहवाल लवकरात लवकर देण्यात यावा असे निर्देश आदरणीय मुख्यमंत्र्यांनी दिले। तत्वतः तयार आहे। त्यांनी सांगितलं की आम्हाला हे करायचं आहे, कायद्याच्या चौकटीत बसून करायचं आहे। राज्यामध्ये 12% धनगर समाज मेंढपाळाचं आयुष्य जगतो। धनगरांचा समावेश आदिवासींमध्ये करावा अशी 1980 पासूनची मागणी आहे। 1994 साली शरद पवारांच्या पक्षाकडून धनगरांना VJNTC मधून 3.5% आरक्षण मिळालं। 2024च्या निवडणुकांच्या आधी बारामतीमध्ये 8 दिवस आदिवासी आरक्षणासाठी उपोषण झालं। सरकार आलं तर कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीमध्ये धनगरांना आरक्षण देऊ असा शब्द फडणवीसांनी दिला। फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर धनगर आणि धनगड एकच आहेत याच्या अभ्यासासाठी TISSच्या अभ्यासकांची समिती नेमण्यात आली, मात्र या समितीचा अहवाल आजतागायत जाहीर करण्यात आलेला नाही। धनगर समाजाला आदिवासींमधून आरक्षण मिळावं ही मागणी 2017ला न्यायालयाने फेटाळली। त्यानंतर पुन्हा 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी आरक्षणाचं आश्वासन देण्यात आलं खरं, मात्र गेल्या 5 वर्षांमध्ये आरक्षणाच्या संदर्भात एकही निर्णय झालेला नाही। त्यामुळे आताच्या निवडणुकांच्या तोंडावर करण्यात आलेल्या जी.आर.च्या घोषणेवरती आदिवासी नेत्यांनी टीकास्त्र डागलंय। मराठा आरक्षणाचा निर्णयही कायद्याच्या कसोटीवर टिकवण्यामध्ये सरकारला यश आलं नव्हतं आणि त्याच पार्श्वभूमीवर आता हा जी.आर. तरी कायद्याच्या कसोटीवरती कसा काय तग धरेल याची शंका उपस्थित होतीये। त्याचवेळी गोपीचंद पडळकरांनी मागच्या सरकारवरती निशाणा साधलाय, तर मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र पिंजून काढणारे मनोज जरांगे यांनी धनगर समाजाला दिलेला पाठिंबा पुन्हा एकदा बोलून दाखवला। यांना माझी विनंती अशी आहे, मराठा समाजाला जे तुम्ही खोटं स्वप्न दाखवलेलं आहे ते पहिलं तुम्ही पूर्ण करा। धनगरांची चिंता करण्याची अजिबात आवश्यकता नाही।
हे सगळं आता राजकारण न समजण्यासारखा धनगर वेढा राहिलेला नाही. आचारसंहितेच्या अगोदर GR निघेल अशी आम्हा सगळ्यांना आशा आहे आणि सरकार पण तशा पद्धतीनं पाठपुरावा करतं आहे. सरकार त्याच्यासाठीची जी कार्यवाही करणं आवश्यक आहे ते करतं आहे असं आम्हाला एकंदरीतपणे सगळं दिसतंय. धनगर बांधवाने सांगतो तुमची आमची काही नाराजी नाही, तुमच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही. गोरगरीब धनगरांचं कल्याण झालं पाहिजे, एसटीतून आरक्षण त्यांना मिळालं पाहिजे, त्यासाठी त्यांचं आंदोलन सुरू आहे. आणि आम्ही बोललो सुद्धा त्या विषयावरती, त्या बांधवांशी आम्ही चर्चा केली फोनवरून. आणि आमचा काय वेगळा विचार करण्याची काही गरजच नाही. त्यांच्या लेकराचं कल्याण होतंय, मराठा समाज सोबत असणारच. विधानसभेचे पडघम वाजू लागले आणि त्याच दरम्यान महायुती सरकारची कसोटी लागतेय. एकीकडे मराठा समाजाचा तिढा अद्यापही सुटलेला नसताना दुसरीकडे ओबीसी आरक्षण आणि त्यामध्ये आता भर पडली आहे ती धनगर आरक्षणाची. त्यामुळे आरक्षणाच्या या अग्निपरीक्षेमध्ये सरकार तावून सुलाखून निघणार इतकं नक्की. मंदार गोंजारीसह यामिनी दळवी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.